पुढची बातमी पाहूया। एफडीएच्या कारवाई विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे। पाण्याच्या ड्रेनच्या जाळ्या उघड्या, फ्रीज अस्वच्छ, बेसिनचा परिसर अस्वच्छ असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। आज वकिलांनी जी तपासणी केली त्यामध्ये केवळ अर्ध्या तासात एवढ्या त्रुटी आढळल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। मुंबई उच्च न्यायालयानं एफडीएला विचारणा केली आहे। फोटोत जे दिसतंय ते अगदी स्पष्ट आहे। मंत्रालयात ड्रेनेज पाईपलाईन तुटलेली आहे, पाणी जायला जागा नाही असं कोर्टानं म्हटलंय। कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, व्हीव्हीआयपी नाही असं कोर्टानं नमूद केलंय। जमिनीवर घाणेरडं पाणी होतं, नळ गळत होते अशी माहिती वकिलांनी कोर्टात दिलेली आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, कीटक आढळले नाहीत असं एक निरीक्षण न्यायालयासमोर ठेवण्यात आलेलं होतं, पण आज जी तपासणी झाली त्यामध्ये मंत्रालयाच्या उपहारगृहात अनेक त्रुटी आढळल्यात। नेमकं काय समोर आलंय आणि कोर्टानं काय म्हटलंय? नक्कीच प्रज्ञा, मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे आणि आता जी काही तासांपूर्वी वकिलांनी उपहारगृहाची तपासणी केली होती त्याचा लेखाजोखा किंवा त्याचे फोटो हे त्यांनी कोर्टामध्ये दाखवले। जे ड्रेनेज लाईन होती ती उघडी होती, जे फ्लोअर असतं ते अस्वच्छ होते, पाणी जायला जागा नव्हती आणि इतरही अस्वच्छता त्यांनी निदर्शन आणून दिल्या। विशेष म्हणजे जो फ्रीज होता त्याचे फोटो देखील इकडे दाखवण्यात आले। ते फोटो बघून कोर्टाने यापेक्षा चपलांचा स्टँड हा स्वच्छ असतो अशा प्रकारची टिप्पणी ही केलेली आहे। ज्या प्रकारे सध्या एफडीएची राज्यभरात मुंबईमध्ये कारवाई सुरू आहे त्यावरती टिप्पणी करताना कोर्टाने याआधी स्पष्ट केलेले आहे की केवळ खासगी आस्थापनांवरती कारवाई होणं हे अयोग्य आहे। व्हीव्हीआयपी म्हणून त्यांना सूट देणं हे चुकीचं आहे। त्यासोबतच ज्या पद्धतीने एफडीएची कारवाई सुरू आहे त्यावरून तुम्ही अशा प्रकारे अर्धी मुंबई बंद कराल अशा कठोर शब्दामध्ये उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावलेलं आहे। कोर्टाने खडसावल्यानंतर एफडीएने जी कारवाई त्यांनी हॉटेलवरती केली होती त्याचा परवाना पूर्ववत करून त्याला इम्प्रूव्हमेंट नोटीस बजावण्यात असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यासोबतच जे काही मंत्रालयामध्ये त्रुटी आढळल्यात त्यावरून आता मंत्रालयाला देखील इम्प्रूव्हमेंट नोटीस देण्यात असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे मंत्रालयातील कॅन्टीन हे 98% स्पष्ट असल्याचा अहवाल हा सकाळीच एफडीएकडून कोर्टात सादर करण्यात आला होता आणि त्यानंतर ती तपासणी तब्बल 7 तास सुरू होती। त्यानंतर आज जेव्हा वकिलांनी पाहणी केली तेव्हा अर्ध्या तासामध्ये एवढ्या त्रुटी आढळल्याने कोर्टाने चांगलीच नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही तपासणी केलेली आहे त्यांना जबाबदार धरणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आता एफडीएची जी एकंदर कार्यपद्धती आहे त्यावरती मुंबई उच्च न्यायालय काही थेट असे आदेश देतं का, निर्देश देतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी। तुम्ही जी कारवाई करताय ती चांगली आहे, पण तुम्ही थेट परवाने रद्द करताय, अशाने तुम्ही मुंबईतील अर्धी आस्थापना बंद कराल असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आमदार संजय गायकवाड नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। हायकोर्टाचा आदेश आज येणार होता हे जर एफडीएच्या अधिकाऱ्याला माहित होतं तर त्यांनी कॅन्टीन समोर थांबायला पाहिजे होतं। त्या आदेशाची प्रत हाती घ्यायची आणि मग 1:30, 1:45ला त्या ठिकाणी जायचं। त्या 3 तासांमध्ये तर कॅन्टीन त्यांनी क्लीन करून टाकलेली आहे। म्हणजे एक प्रकारे त्याला हिंट दिल्या गेली की आम्ही येऊन राहिलो तो साफ करून ठेव। अनेक आमदार मला नंतर भेटले की आमच्या तळात कॉक्रोच आले, आमच्या तळात उंदीर आले, कोणी म्हणे आमच्या तळात पाल आला, कोणी म्हणे केसाचा बुसडा आला। 79 त्रुटी काढल्यानंतर त्याला 2 महिन्यात क्लीन चिट कशी मिळते? आणि हे जे चाललंय केवळ हायकोर्टाने किंवा सरकारने मंत्रालयातली कॅन्टीन म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वोच्च स्थान तिथं ही अवस्था आहे तर राज्यभरात काय परिस्थिती असणार आहे?